निकले प्रेम प्रवाह की जय हो। गुरुदेवों की अमर शक्ति से निकले प्रेम प्रवाह की जय हो। कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दिव्यन्तीं भुवनेश्वरीं मनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। श्री सोमनाथ पंचकम आज आम्ही स्वाध्याय करत आशिल्ली उपासना परक वेदांत चिंतन आणि वेदांत चिंतन उपासना पूर्वक करत आशिल्ली। कर्मणा चित्तशुद्धि आमगे सिद्धांत कर्म वैराग्य उत्पन्न जाता असं दृढ जाता असं म्हणतना कर्म त्याग करूं जायना जाल्यार कर्म विशेष रुपेण करचें आसता। कशें तें ईश्वरार्पण बुद्ध्या म्हणटा ती ईश्वरार्पण बुद्ध्या म्हळ्यार काम केल्लें आनी मागीर अर्पण केलें मानसीक भावना कोर न्हू तशी आसता। तातूंत एक ओजस्विता हाडका म्हळ्यार करतनाची अनुस्मरण पूर्वक कार्य केल्यार शीघ्र शुद्धी येवच्या सूर जाता। अनुस्मरण करचें तातूंत मोटिवेट जावचें साधकान मत प्रारब्धय जावंका सेवा करूंक प्रारब्ध जावंका पडटा। ईश्वराल अनुग्रह जावंका पडटा। गुरुंगेल अनुमती जावंका पडटा आनी आत्म अनुमती सुद्दां जावंका पडटा। तशें केलें म्हूण जाल्यार सगळें घडोवन दिलें म्हूण जाल्यार देर इज अ चान्स ना जाल्यार काल्पनीक सगळें व्हरता वस्तुतः जायना। म्हणून मस्त प्रयत्न प्रार्थना पूर्वक आमी उपासनेंतू कर्म अर्पण करचे प्रक्रियेंतू मनाक लायता ती मत्कर्मकृत मत्परमः मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु हें अशी लक्षण दिल्या भक्ता गेलें। जायना पडे जाल्लें वाळण घालें जाल्यार अर्पण केलें ना मॅम असो करतना ती एक सतर्कता आयली म्हूण जाल्यार त्या कर्मांत एक ओजस्विता येवच्या सूर जाता। प्रत्यक्ष क्षण प्रतिक्षण रक्षणाचो अनुभव जाता। म्हळ्यार दुसरो लोक सती दुश्ट सती दे आर जेलस ऑफ मी इत्यादी कोरून हे दावा मगल रक्षण करी म्हणूक सामान्य मनुष्य सुद्दां करता। मगलीच मूळ बुद्धी आसा मगलेच हृदयान तितलं कपट असं तें म्हाका कळना सुद्दां सांगिल्लें आसा हांव अनर्थ करता। तमोगुणी मनाल लक्षण बुद्धीचें ह्या धर्म धर्माक अधर्म आनी अधर्माक धर्म म्हणलें कोण बशील हें तमोगुणी मन एक पण जाता आनी तो हाजेरीच हट आसता। ना 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 कोर हातूंतल्यान कोण मगल बेड़ा पार करेगा हातूंतल्यान कोण म्हाका मगल रक्षण करतलें हू विल प्रोटेक्ट मी फ्रॉम माय ओन स्ट्युपिड सेल्फ। सो ताजे खातीर अनुस्मरण करपा पडटा आनी मागीर प्रेरणा मेळ्ळेल तशी अनुसरण करपा पडटा। थंय मस्त धैर्य जावंका। वस्तुतः आमी
सूक्ष्म स्तरार अहंकार म्हणतात ते, तो अहंकाराच त्यागू इन द प्रोसेस ऑफ कर्म जाता मागीर जायना. एक लौकिकता, यू डू इट बाय हुक बाय क्रूक, यू हॅव अचीव्ड समथिंग आनी देन हे दावा कल हांव केलें तुज खातीर केलें म्हणून शुद्ध भावनेन अर्पण कर येता. आई एम नॉट टॉकिंग अबाउट स्टेज आर्यन मैं कोई नहीं हूँ मेरे से सब भगवान करते म्हण बवाळ तशें न्ही. हांगा बद्दची सिन्सियर साधक एटेम्प्ट करता जाल्यार कार्यकर्तन करता, ताका कर्मयोग म्हणटा ती. आनी ते कर्मयोग इज नॉट सीन as one step. Okay, 3 years karma yoga I'll manage, then I'll get chitta shuddhi, then I'll start 3 years of bhakti yoga, then I'll get chitta ekagrata, and then jnana. The karta na your jnana is increasing, your ajnana titl mota kami jata asa, मूढता कमी जाता आसा, सतर्कता येता आसा, राग द्वेषू सोडका. कसल्याक सोडका म्हूण कळता आसा. कल एक टेनेट्स आसा ती, कल एक साधन चतुष्टय सांगल्या. पयले एक चॅकलिस्ट शें कोर न्हू. ओके, अबाउट 55% क्रोध कमी जाला अशी कॅल्क्युलेट करना. करतना टू कंट्रोल दॅट एंगर कितलें सगळें मगल अंतकरणांत परिवर्तन हाडका पडटा वय की ना. My estimation of myself, my understanding of another person, and it keeps changing. Our relationship, it keeps changing. Titl ek alertness hadka padta, and that is only possible when there is anusmarana. And that is only possible when that anusmarana is potent. Mary, there is tremendous love both ways. There is bhakti and there is that anugraha which is felt by the sadhaka. In that environment, yes, it is possible to relinquish the ego or the more demanding aspects of the ego can be just silence. ना हे समना मन म्हणटा तांचे घेवन आमी व्यवहार करता. थंय थंड बस तूं लिसन तशें म्हणचें एक धैर्य येता साधकाक. तितलें खंय जाता असं तुमगेल लोली कर्मयोगान तूं फुर्सत ना अर्थांत कोणाक कर्मयोग करचे सीधा वेदांत खंय कर्मयोगान संबंध दृढ जातो. बिकॉज कर्मयोग हें सगळें कर्म केल्लें प्रचंड क्षेत्र कुरुक्षेत्र जावन बसल्या. ताका आमी गुरुक्षेत्र कोरका. कितलो वेळ जपा बसता ती समाधी कितलो वेळ लागता. 10 मिनिट बसल्यार नप्र 24 आवर्सांतल्यान 10 मिनिट जप कोर न्हू एकदम ज्ञानांत प्रवेश जातलो. हाव विल यू अकाउंट फॉर दॅट 23.5 hours at least? That is your karma kshetra, which is now very, very important. And all these elements amikal upasana पूर्वक करता ती, ताज खातीर स्वाध्याय करता ती, त्याच तरार थंय हाडका पडटा. भावात्मक शुद्धी जावंका तवळ कर्मयोग सिद्ध जाता. कर्मयोग समज जाता असं ईश्वरार्पणा बुद्ध्या जावंच्या सूर जाल्या तांत एक सेन्स ऑफ रिलीफ. दॅट विल बी युअर गायडींग फोर्स. तें करतना भावात्मक शुद्धी येताची. बापरे, इतलें मगल एक इनिबिशन आशिल्लें हांव सोडलें. which I clung on to, which I defended, I justified, I fought for. ना हें अशें न्हय. मागीर तें एक धैर्य येवच्या. पयलीं कल सांगलें पयलीं देवील अभय हस्त दिसता. तें धैर्य येना फुडें दी क्षुल्लकता, दी फुलिशनेस कोळू सूर जाता. बापरे, वस्तुतः इतलें सगळें हांव कारण दिल्लीं अंततोगत्वा केल्लें आशिल्लें अशें हांव केल्यार लोक अशें उलयतले म्हणून तें एक भय दाक्षिणे मिती हांव कल कोरका आशिल्लें, सहज कोरका आशिल्लें. तें कर नातिल्लें, नाका जाल्यार कपट केल्लें. हे देवा कसल्याक सन्न सन्न विशयान तूं व्हड करूं वचका म्हणना. तातूंत भायर येता तें कपट वचका मात ताजें उन्मूलन जावंका, अधीरता वचका. स्मरण करनीचा कशी जावंच्यो. मगल अनुभव आसा. When I spoke the truth, I suffered so many times. Now I have learnt I'll speak the truth. I'll use the truth judiciously. Judicious gaya. You're now dealing with the world. Where is the guru? Nothing. You're being clever. That is all. Nothing. No harm in that. But remember that. Clever, maybe cunning also. But the spark has died out. You have taken the world seriously. You have
सॅक्रिफायस्ड योरसेल्फ. तशी एक कळ उसूर जायना फुडें बापरे आत्महनन जाता अशें कसलें करता असं मागीर तें हांव गुरू सेव करूं ना फुडें पयलो ताजेरीच प्रहार जाता. तुमगेलें एक सोशल एक दाक्षण तुमगेलें एक गोमटें कोन्न हाय म्हणून इट इज इतलें एक दाटच एक पर्द जाला हायडींग युअर कपट नॉट फ्रॉम द गुरू फ्रॉम युअर सेल्फ. सो तें वचकन भयंकर त्रास जाता काडूक. थंय तें एक संबंदूय आनी दृढ जाता गुरू शक्ती सांगाती आनी एक हगूर हगूर बल येता. कितलें वग्गी आमी ताजे परे वता ती तितलें बरें जाता. प्राय तशें आसता. म्हणूच आमी म्हणटा ती शिष्य हें मगल अवगुणू हें मगल बर गुणू म्हूण तें कॅल्क्युलेशनां सोडता. कलमा एक पण ते प्रवाहीत जाल्ल्या शक्ती तागेल द्वारा कार्य करून घेतस केन्ना कसलें प्रेरण दिवन कल करयता सांगू जायना. अशीच एक पॅरामिटर्स घेवन और अशेंच का हांवें तशें वेवहार करका सगळे कॉन्सेप्ट्स दवरून केल्यार यू आर नॉट इन टच विथ रियलिटी वन आनी यू वोंट बी अ फिट इन्स्ट्रुमेंट एट ऑल. जावं का जाल्यार ते जोश आसका धैर्यपूर्वक हे म्हण धैर्य आसका ना बा हांव तशें करना म्हूण जाल्यार गॉन. सो आनी तशें ओकेजन्स येता ती. You can't, in such a situation, what should one do? A stupid question. Unfortunately, विमर्शा वेळार येता ती. Which is the best size of shoes? मेकल आसता. तुका पांय पड न्ही. Hopefully दोन्ही एका सायजाचे आसा ती. Then it will be easier. वय नव्हे. So तशी quick solutions निमगेल्यार that's not, you're not living. So dare to live first. तांतू एक अर्पण करचें. यू आर नॉट लिविंग प्रोटेक्टिंग युअर सेल्फ और गेटिंग सो एग्रेसिव यू कांट सी एनीथिंग अदर देन युअर ओन सेल्फ. अजून काही जिनाय नाही जानते. मागीर तें एक कर्म केलेलें अर्पण करचें योग्यता येता. बट रिमेंबर वी डू इट not as a process. First do that and then get anugraha. Demand that and then be worthy of that anugraha through karma yoga. अशी एक प्रक्रिया जाता अत्यंत महत्त्वपूर्ण. ते करतना भावनात्मक शुद्धी येता आनी कोणें ना हो एक संकेत मेळ्ळ्यार पळय स्वाम्यांक गेलें संकेत मेळटा खूब आयल्यार सादारणाचें न्ही. तुमी कल पळयल्या तुमगेले कल अनुभव म्हाका गोतना दावादेन आमकां सामकें प्रशिक्षण मेळ्ळें. कितलो वाद चल्ले आसा कितले एक दिता ती इत्यादी जनरॉसिटी म्हणटा ती जाल्यार तितलेंची हो विशय बस अकाट्य नियम जावंचे सूर जाता. सतर्कता येता नाजाल्यार गुरू बस तितलेंच व्हरता. म्हूण ती शक्ती येतना कितलें एक माधुर्य असल्यार सुद्दां ती सतर्कता पूर्वक कसले नियम स्वीकार केल्या ती मर्यादेन दे हॅव टू बी इम्प्लिमेंटेड. इफ दे आर नॉट आय हॅव गॉन रॉंग समवेअर लेट मी री-इवॅल्युएट नॉट दॅट पर्टिक्युलर थिंग some other corruption which is preventing me from seeing this as the Guru sees. म्हूण तितलें पुणी धैर्य आमकां जस्टिफाय करून वचल्यार मागीर द गुरू शक्ती रिट्रीट्स. मागीर कोलाहल कन्फ्युजन आय डोंट नो आय डोंट अंडरस्टँड येवन पयस यू हॅव री-एंटर्ड कर्मक्षेत्र विच इज नाव कुरुक्षेत्र. ईश्वराल नियंत्रणांत तशी कोणाले जावं नजो. म्हणूची आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं मा अहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु. कल्याक म्हाका बल जाय म्हाका शक्ती जाय कल म्हाका उपनिषदान सांगिल्लें म्हाका जाय हांव तें स्वीकार केल्लें सैद्धांतीक स्तरार इंटलेक्चुअली विथ कन्विक्शन आय हॅव एक्सेप्टेड इट. दिस इज लायफ दिस इज द गोल ऑफ लायफ नॉट जस्ट so to say make money enjoy. I'm sorry I use that. You have to make money, you have to enjoy. That's not the ultimate goal. That's all. maham brahma nirakuryam खंयचे एक कारण आमी ती आंतरिक कारण आसता ती बाह्य कारण न्हय. आपणालीच मूर्खते मेती हांव कलेपुणी अगदी स्थूल स्तरार देव आस की ना की हॅव यू सीन गॉड देन हाऊ कॅन आय बिलीव इफ आय हॅव नॉट सीन गॉड. थंय तांतें सूर जाता. हगूर आय हॅव नो टायम एक्चुअली यू नो सो मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज एडवान्स्ड एक बारी म्हूण कचरा अगेन 24 hours उगडास दोन घेया ती. आनी मागीर
अत्यंत सूक्ष्म स्तरारी रेजिस्टन्स विच इज जस्ट द ईगो ट्राइंग टू एसर्ट इट सेल्फ बिकॉज इट सेंसेस इट्स गोइंग टू बी eliminated. शिवत्व इज गोइंग टू कम, दिस जीवत्व विल फेड ऑफ. द ईगो ना 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 म्हणटा खरी पूण परत शिरकाव न्हू, इट विल क्लिंग ऑन, इट इज नॉट गोइंग टू relinquish so easily. So you have to appreciate, understand that, and then you'll understand, हाँ कशी खेळ खेळतच पळय म्हण, मगल मन मगल अहंकार म्हण. सो ब्रिंग दॅट लचक ऑल्सो इन लायफ. भयंकर जावन खंय मगल चूक जाल्या, कल्ल्या कशें जाता असं म्हणून आनी आनी आपणाल अहंकार दृढ केल्यार आमकां लाज दिसता, कल करचें. आनी कल म्हणटा ती इंट्रोस्पेक्शन जाय, परत परत तो उपदेश मेळना. एक पण सांगिल्लें 7 वर्सां नंतर त्या विंगड प्रसंगांत तो नियम लागू जालो. आमकां सांग अनिशण म्हूण म्हाका सांग अनिशण म्हूण दुख्ख व्यक्त केल्यार राप्पन मेळ्ळें. अकाट्यने हांवें सांगिल्लो पयलीं पूज करूंक मागीर न्हू थंय मायस्तपणी आना. गुरू वाक्याचे मर्यादीनी म्हूण जाल्यार ओ म्हणून तें दॅट सतर्कता इज रिक्वायर्ड. अदरवायज कल जाता गुरू वाक्य उगडा स्वर ना आनी मन कशें खेळ खेळता अशें म्हणून कळना. हो सो ते एक हां हें म्हजे खातीर बरें आहे म्हूण तितलें एक भावना. दीस इज दॅट लव, दॅट कंप्लीट कॉन्फिडन्स. गुरुशास्त्र वचनेषु अत्यंत आस्तिक्य बुद्धी म्हणटना करतना तें एक विश्वासपूर्वक करता. हांग हात दवरी एंड नाव यू प्रॉप युअर सेल्फ ना म्हळ्यार इट्स युअर पॅनीक फियर ऑफ हायट्स. हगूर काळ कांसो खंय सांगलें थंय दोन यू कॅन पुल युअर सेल्फ अप. वय की ना टेस्ट करूंक सुद्दां वेळ आसना, फास्ट सांगाती मुखार वतना. सो तशी आमी थोडे थोडे उपमा दिता आसा ती. डोंट गेट स्टक समवेअर ऑन अ क्लिफ. जाल्यार कल जाता जोश येता. दिस रिलेशनशीप विथ दॅट गुरू शक्ती बिकम्स व्हेरी मिनिंगफूल. It overrides all other calculations etc. because it is there in everything. It is protecting you, okay, from the negative outside, and it is protecting you from your own misconceptions also. Who does that? Nobody has the time. Jug, it's very happy if you get stuck in your misconception. Then it knows how to make money out of you. जान कोप कशें कमी करचो पळयात न्ही मुडाक कशें फसता. गमटे हें काम करून घेतात. या फॅन्टॅस्टीक, या वॉट एफिशियन्सी यू हॅव. सी यू हॅव अचीव्ड, यू आर अचीविंग इन 3 months वॉट वूड हॅव टेकन अस 1 year. ना नॉट एट ऑल मी म्हूण थंय हें जालें. मागीर जात वेन द जॉब इज ऑलमोस्ट डन कलकी कोण की खंय कितें मार्क करता. हो सेन्सिटीव मनुष्य दुख्ख पावन कोप करून सगळें त्याग करून वता. समबडी एल्स टेक्स द क्रेडीट. मूर्खतने. दिस इज वॉट युअर कोप हॅज डन टू यू. इवन व्यवहारांत इट कॅन बी यूज्ड अगेन्स्ट यू. वॉट कॅन यू टॉक ऑफ द स्पिरिच्युअल. सो तशें एक सतर्कता. 2-3 मारपणां पडे. बाप रे हूम एम आय ट्रायंग टू इम्प्रेस. कोप कोर न्हू म्हणून अर्थ करता आसा. कळना तुमकां आयकता आसा. स्टार्ट विथ दॅट. जात न्ही तुमी साधको तुमकां हें जायना बट दुसऱ्यांक जाताच का. सो अत्यंत स्थूल स्तरार सुद्दां ही जग शिकयता कल चुकी आनी गुरू शिकयतात हाव टू गेट आउट ऑफ इट. तितलेंची. इफ यू स्टार्ट जस्टिफायींग दॅट देन कल करचें. No, but you know, they should not have said that, no, or at least he could have told me directly, no. He told that man, and then the third party told me. How can I not feel bad? You feel bad. Cherish your feeling of bad. Somebody else has walked off with your choice. मूर्ख को कौन ये कर सकता है. So on a spiritual level it is very subtle, but you will understand. खंय हांवें हर्ट करता खंय शिरकता आनी चड जाल्यार मात राहीत कल मुखार दिसना. तो अंधकारू तो प्रारब्धवश न्हय. हो मस्त त्रास असल्यार सुद्दां एक कली वाट आसा म्हूण दिसता. गुरू विमुखता और समची द्रोहाचें लक्षण म्हळ्यार सम अंधकारू आनी मुखारीन कसलें ना म्हूण तें धडधडन सूर जाता. सो ताजे पयलेंच आमी सतर्क जाता ती आनी वी गो ऑन इनवोकिंग. आय एम विलिंग, आय वॉन्ट ह्या जल्मान तुमची गायड मी. थंय सुद्दां दिस हेल्प्स. निनाद मनाचें मस्त विचलन आसतना दुख्खान तूं एक पश्चाताप सुद्दां जाता आसा जाल्यार ही बुद्धी अजून एक काम करना म्हळ्यार
निनाद आणतो अजून की समक्कल करतस तो समाचे राजीव माम काल केलें you'll have to observe, you'll have to get your volunteers to check out. So सुमार लोकांक श्वास सोडी मेरी अशकल की करता है कशी जात की बात है खांकतात न्हू तुमी त्यामुळे नैसर्गिक नव्हे पळय आमी डेमो करता आसात कशें खांगचें आसता म्हणून तुमचे खातीर गो इट इज खांगतना पोट भितर वता नव्हे पोट श्वास भायर घालतना पोट भितर वचका सुमार लोकांक तें जायना की somehow they manage to put it out. I don't know how they, maybe the thoracic cavity it sinks this अशें जावंक जाय harsh एक one burst to clear your throat. If you do it more gracefully or deliberately, this has to go in. If it has to go in, sometime it has to come out. When you breathe in, this has to come out. Go for the abs. Chest expansion, sideways, magir zauncha phawasa. Keep this normal, erect maybe, but when you breathe in, somehow belly comes out. At least when you breathe out, you feel it contracting. Agura. That gives the power. Horror artist सांगेला है ये गाता है ना वो स्वर कहाँ से आता है गले से नहीं नाभि से आता है म्हणता नहीं अशें काडलेलें आसता तांगेल तें स्वर साधना खर्च प्रॅक्टीस इत्यादी कारण आसता जाल्यार दिस सुपरफिशियल ब्रिदींग पुणी बंद जातलें आनी बिफोर यू ब्रीथ लर्न टू ब्रीथ इन करेक्टली तें फुल्ल जावंक म्हणून एटलीस्ट प्रोबेबली लर्न टू ब्रीथ आउट कालींच आमकां कळ्ळें सुमार घोटाळ थंय सुद्दां जाता. So breathing out correctly becomes easier to understand. You should be able to tuck it in, do it intelligently, slowly. Breathing in will be the reverse process. Let it fill up. And if you can manage the control, sideways hota. Then it gets diaphragmatic. तावेन जावंक पडटा. जप आणतो ते सहज जाता. म्हणून जप करतना आमी हें प्रॅक्टीस करता ती just the breathing. मस्त तीव्रत येता मन एकाग्र जावच्या सोर जाता इट डज नॉट डिस्टर्ब दी बुद्धी विच इज डुईंग जप तीच प्रक्रिया तुमगेले आंदोलित एक विचलित जालेले तावळी व्यवहारान तूं मनाक शांत करूंक हेंची करूं जाता आनी तें सहज मगेल मन मगेल शरीर हें सगळें हांव न्हय आय एम एजिटेटेड म्हणचे बदलाक शीघ्र गुरुचरणी अवलंबन घेतलें मिती my mind seems to be agitated. So, bas, half the battle won. No, I am insulted. I am feeling bad. That little detachment, my mind is agitated. I will never justify agitation. Let me investigate, and in that, to power my investigation, this breathing begins. It is not so exaggerated. Normal ninadache kartas जाता मी तुमकां कळना. कोर्स भितर एक ताट आसता येता मन शांत जाता इट बिगन्स टू relish that sense of peace where things fall into place, where things become meaningful, and the meaningless, the redundant, the foolish is exposed, and you can just say magir mele and leave it behind, not clutter up everything and then try to set right all the kachara and the good. डिस्क्रिमिनेशन आमच्या सोर जाता अर्थ जाता करा ती निरंतर करूं जाता साध्य आसा मस्त बल येता कलम्या मन खेळ खेळता आसता एक पण कलकी बोल्ड हांवें केल्लें कलसांगचेशें सांगलें मागीर विचार सुरू जालो जाल्यार लोकान मगल विशयान तशें म्हणल्यार म्हूण मानी बॅक ट्रॅक करून एक्चुली हांव सांगन आशिल्लें म्हूण तशी जाता ही आयडेंटिफाय दिस एज कृपणता वय की ना लीव इट नॉट बिफिटींग I am connected to something much stronger. So why should I give so much importance to what peoples will say? I am also a people to other people. So I will also learn to not comment, and then I won't be so affected by comment. That the ball yaunka. Somewhere you have to start. And what do we normally do? Okay, listen everybody. 3 days, please don't comment about me. Magal vichar केले अशें बरो विचार करात, then I will be able to do my job. More or less, this is what we are demanding. कोणाक फुर्सत आसा? म्हणटा थंयच you are finished. गदाडा.
झालं फर्स्ट कमेंट आयला की हा आदमी आहे यार म्हणून. सो यू हॅव टू स्टार्ट विथ युअर सेल्फ, स्ट्रेंथन युअर सेल्फ, यू गेट अ ब्रिदर, यू अंडरस्टँड तितलें एक ह्यान जावं का म्हणना विचलीत आनी बरें पण जाता. आतां तूं प्रवेश करूया तुवें. मध्ये शैलसमावृतेर्बुधवने श्रीमत्प्रभासान्तिके वासिष्ठप्रभवैर्महाद्युतियुतैः तीर्थैः सदा शोभिते चिन्तारत्नमयप्रबोधसदने वेदान्तपीठे स्थितं श्रीसंवित्रिपुरासमेतमनिशं श्रीसोमनाथं भजे. अहं श्रीसोमनाथं भजे. तो सोमनाथो, तो भवानी शंकरो सोमकला धारण केलेलो वात्सल्य मूर्ती जावन असं, आशुतोष जावन असं, रुद्र तो म्हणूची अत्यंत सतर्क जावन कापडता. आशुक्षिप्त आशुतोष वेरी क्विक रिस्पॉन्सेस येतात ती ईश्वराली, बिकॉज ही इज द मोस्ट अनडिमांडिंग. सहज जाता न्ही, समाधीस्त आसता तो. तुम्ही तुमगेल भक्ती नाही और तुमगेल रण्यान तक समाधींतान काढता ती सेज वगी करा ती वॉट यू वॉन्ट आता थास तू म्हूण करले असं दिवन वता परत समाधींत म्हणून तुमगेल क्वेश्चन्स तयार दवरा ती प्रार्थना सुद्दां शुद्ध सो ना जाल्यार मागीर परत जागोवची वांट जाता आनी मागीर ते घेवन बसका पडटलें तें वर. ती बुद्धी येता तो सतर्क आसता, हांवें सतर्क जावं का म्हूण बुद्धी येता मेनली दॅट. सो शीघ्र फलप्रद म्हळ्यार आमी फलाभिसंधान करचे पयलें मस्त चिंतन करका पडटा. इज दीस वॉट आय रियली वॉन्ट इत्यादी दिवन सोडल्यार वटायर ते अलर्टनेस सतर्कता अनुसरणांत येता. अनुसरण करूंक अनुस्मरण करका पडटा. हांवें कळ्ळें न्हय, गोतच न्हय, अनुसंधान वकलें. पडबिद्रीपाची सांगता अनुसंधान मगलें. अनुसंधान, अनुस्मरण, अनुसरण हे तीन अत्यंत मार्मिक शब्द आसात. पारिभाषीक शब्द आमी वापरतात ते खंयच अर्थान तो म्हूण तुमकां इमिडिएटली कळका. अनुसंधान म्हणच भितर आंतरीक एक प्रक्रिया कळ्ळें. जप करतना आमी लक्षाचें अनुसंधान करतात. देव आमगेल लक्ष म्हूण आसा. आतां जप करची प्रक्रिया आसा. समज जप चलतस की ताजेर अनुसंधान जाता. कल्याक देवता मंत्रांत हीन आहा, त्या मंत्रांतूच म्हाका देवताल म्हाका स्पर्श जावचो आसा. थंय हांव अनुसंधान करता. देर आय एलिमिनेट ऑल दी अदर इम्प्रेशन्स विचार इत्यादी. इट इज ओनली वन टार्गेट म्हणटात पळय. आय डोंट वॉन्ट दी आउटर सर्कल, आय डोंट वॉन्ट दी इंटरमिडिएट सर्कल्स, आय वॉन्ट दॅट बुल्स-आय. तशी अनुसंधान जाता आसा. एक पंत मारलें आनी खंय की वचलें, एक पंत आनी खंय की हगोर 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 वेलॉसिटी, ट्रॅजेक्टरी इत्यादी सगळं हांवें कॅल्क्युलेट करून फायनली आय स्टार्ट हिटींग द टार्गेट. दॅट इज अनुसंधान म्हणून येता. जपान तशें येता. एक पंत कळटा ओ आय हॅड नॉट डन दीस म्हणूच तें विचलन जालें. आय डिडंट कंप्लीट दॅट टास्क. सो ओके यूल टेक मागीर वेन यू आर डुईंग इट कलकी एक विचार आयलो उगडास आमच्या सूर जाल्यार बापरे थँक करचें आशिल्लें हांव विसरलो इत्यादी. दीज आर डिटरंट्स अनुसंधानांतू. सो आमी सांगिल्लें नोट करून दवरात एंड कीप इट देर, देन अटेंड टू इट. Don't give it that much respect, but don't get, oh, now I have to, if I don't do anything right now, I'll forget again after my japa. Because only when I sit for japa, I remember all important things. नहीं जाता मना खेळ हाँ. So I'll be cleverer. I'll note and I'll say, now you keep quiet, do your japa, and I'll start. So तशी टेक्निक्स वापरून आमी अनुसंधान करतात. आनी कलें नाका. अनुस्मरण केन्ना करता, व्यवहार करना पडे देवा मगल रक्षण करी जायत. तुगल रिपू कोण हो हो डेफिनेटली बॉस माम मगलो नंबर 1 एनिमी. आनी मिटींगांत हांव उलोवंक सगळीं वेट करता आसता ती हांव कलकी तयार केलें हांकां. आनी हांव तें उलोवचें जाल्यार धड जाता. आतां मगल कोण एनिमी, हांव वंची. सो हांवें एनिमी. सो हेल्प मी. हांव तुगेलें चिंतन करता. तें पयलें अनुस्मरण. आनी मागीर उलोवचें आसा कले बुद्धी वापरून कले कार्य करचें आसा. कोणकी कसकी प्रश्न नेमकी तावळ गुरुस्मरण केल्यार जाता.
जायना तो कल्लू लयतसमा आयकच ना, थंय अनुस्मरण न्ही, थंय अनुसरण करपा पडटा. आनी दॅट तुमगेल निनादान जावचें सुरू जाता. वेन यू लर्न टू ब्रीद इंटेलिजंटली, तें एक स्ट्रेंथ येता, एक पेशन्स विथ युअर सेल्फ ऑल्सो. ही इज स्पीकिंग, लेट हिम स्पीक ना 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 कोण ते उलो तें कंप्लीट करचे पयलींची श्वास भायर वचलो लास्ट आनी तूं गॅस्प करता आसा ती जात की ना, कोणाली गंमत करना ती. इतलें एक सान आमी पळयता आसा जिवनांत अव्यवस्था हाडलेली मी ती. यू फील यू हॅव लेट युअर सेल्फ डावन, रिवर्स प्रोसेस. इन दी आउट गोईंग ब्रेथ स्पीक. थंय तें नर्वाइन स्ट्रेंथ आमच्या सुरू जाता, मन समायज जाता. यू फील गुड अबाउट युअर सेल्फ. आय हॅव नॉट लेट डावन माय सेल्फ, आय हॅव नॉट लेट डावन माय गुरू. तशी करून तें एक आनी संपर्क दृढ कर न्हू. आतां हांवें तुका करचें अनुस्मरण तीव्र जावचें सुरू जाता. तावळी भंय तूं म्हाका प्रेरीत करतस म्हूण ही भावना सुद्दां इज अ वॅलीड कन्विक्शन. आसा कोर न्हू, तुमगेली प्रेरणा म्हणून जायना. दुर्योधनान मेळेल बाली कल्की मज्जान तूं म्हाका गोतस धर्म केलो, म्हाका गोतस अधर्म केलो. जर मज्जान ते कल्की शक्ती आसा ती म्हाका अधर्मान तूं प्रवृत्त करता, मोगल चूक न्ही. तशें म्हळ्यार मज्जान तूं एक प्रचंड शक्ती आसा आनी ती म्हाका धर्म कसलें अधर्म कल दाखयता आनी हांव ह्या क्षण कल करता म्हणून ती दाखयता. कल्याक आय एम इन ट्यून विथ इट, ती गुरू शक्ती. सो तशी एक आंतरीक शुद्धीकरण हाडतस म्हळ्यार साधकू हें चिंतन मार्मीक जावचें सुरू जाता. नाजाल्यार एक भावनात्मक स्तरार थोडें चिंतन जालें आनी देन इट वोंट बी देर विथ यू. मध्ये शैल समावृते अर्बुदवने, अर्बुदवन अर्बुद पर्वत. पर्वता नांव केल्लें आशिल्लें काल सांगिल्लें. 20 वर्स दोन कोणा परिचय आसा थंय आयल्या ती तांकां नेमकी ना तो तुमगेले मेंटेन युअर डिग्निटी आनी आमगेले मर्याद दवरात. हां हां नंदीवर्धन. नंदीवर्धन म्हाका गोत ना, खूब आनंद आनी वर्धन करतलो. तशी नंदीवर्धन पर्वत हिमालयाला तो खंय थान आयलो, हिमालया थंय थान आयलो. त्या गर्तां तो रेगिस्थानांत तो राजस्थानांत आयलो. थंय वसिश्ठ महर्शीन गेलो आश्रम आशिल्लें. त्या आश्रमा भायर तो खड्ड आशिल्लो. तातूंत कोण पडतालें? नंदिनी गाय, कामधेनू धूव. सो ते भोरूक हिमालया वचून नंदीवर्धन हाडलें. कोण हाडलें? कोण हाडलें? वसिश्ठ. कशी हाडलें? लॉजिस्टिक्स, ट्रॅवल, ट्रान्सपोर्ट कशी? हां ये मागशी मागशी पळय टिचर खंय नेम घेते मागशी बसल्यान पळय. तुगेल मागशी कोण आसा आनी तिगेल मागशी कोण आसा? निर्मला निप्पून बस. आं कोण? अर्बुद नाग. अर्बुद नाग, अर्बुद पर्वत न्ही, अर्बुद नागान आपणार फाटीर हाडलें. आनी आजून एक येतो आपणास म्हूण दाखयता कशी करपून घेता चिके आलोवन थंय भूकंप करून. वल्केनीक शक्ती. शक्ती कुंडलिनी म्हणूं येता अशी सगळे नैसर्गीक शक्ती सुद्दां तें नाग म्हणून आमी आमगे शास्त्रांत हें करता. ती तातूंत एक चैतन्य एलिमेंट आसता, प्रार्थना करतात अर्बुद नाग तो. सो तशी एक जाल्यार तो थंय आनी पर्वता मुळांत आशिल्ली मी ती तागल विशयांत सगळ्यांनी विसरल्यार ना. तो पर्वत श्रृंखलाची अर्बुद पर्वत जाली. अर्बुद नागाले नावारी इतलें कासाव केलेल्याक आनी नित्य मुळांत उंच बशिल्ल्याक अर्बुद नाग, अर्बुद पर्वत. सो मध्ये शैल समावृतेर अर्बुदवने. आतां सगळें बिकॉज ऑफ दी डिफॉरेस्टेशन थंय आश्रमा लागीं केले दिसना, बट स्टील भितर वचल्यार आसा जंगल. बेल्व वृक्ष सुद्दां रड्ड. उत्तंक महर्शी ते बिल्व वृक्षांसून ते बेळ फळ काडूं वचलें मागीर थंय तशें आशिल्लें. आतां गुड्ड्यार आसा ती वृक्ष. थंडींत वचका पडटा. खंय की एक तुरयेर एक बेलपत्री दिसता, नाजाल्यार सगळें झोळ वचलें थंडींत. तूं अगूर सोडून थंय चिक्के गडबड केल्ले आसा, जर 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 काणटे बेलपत्री अर्पण करचें. सो तशी अर्बुद वनान आवृत जालेलें हें शैल समावृते अर्बुद वने. त्या अर्बुद पर्वतारी इट्स अ रेंज. एक पर्वत न्ही अचानक आयलो.
ताजेर ते अर्बुदवन आनी तांतू मध्यंतू ते तीर्थस प्रभास तीर्थस ताजे लागीं जावन आशिल्लें हें तीर्थाचे लागीं जावन आशिल्लो हो सोमनाथू जाल्यार ते तीर्थ सुद्दां कशी वसिश्ठ इत्यादी महर्षी थंय येवन तांणी ते पवित्र केल्या. सो तशी अत्यंत द्युती शक्ती आसा त्या तीर्थांतू तशी तीर्थ ताजे लागीं सदा शोभिते त्या तीर्थ द्वारा शोभित जालेलें. पयलीं तशी आसतालें खंय रावचें मागीर उदकाक आसवा पयलीं पळयतालीं न्ही तेन्ना आतां कन्सिडरेशन उदक ना जाल्यार कितलें गोमटो सो प्रतिदिवस उदक हाडका मार एक 4 तास वयर तो जावं काय कोण राबतलें. उदकाची वेवस्था जाय थंय तें पवित्र एक तीर्थ ताजे बगलेकची थंय एक शिवलिंग आशिल्लें. आत्तां करलें आमी सांगल्या 4 शिवलिंगां प्रतिश्ठा जावन पंचमुखी शिव सद्योजात वामदेव अघोर तत्पुरुष ईशान आनी हांगा गणपती कार्तिकेय त्रिपुर संबित त्रिपुर सुंदरी आनी तांगेले एक कुटुंब सदृश ध्यान करूक उमास्कंद सोमास्कंद ते ध्यान विग्रह हें पूजेचे विग्रह इत्यादी आमी तशें घेतात. चिंतारत्नमय प्रबोध सदने हंगा एक पर्वत है. हाँ ठीक है, तो शिवजी कहाँ पे रहते हैं? क्यों संपत जी, शिवजी कहाँ रहना चाहते हैं? हम आशा करते हैं आपके हृदय में भी हैं, इसलिए आप सब व्यवस्था कर रहे हो, हमें बीकानेर ले जाओगे पर कैलाश में है कहते हैं. वैसे शिवजी कहते हैं एक विरक्ति की भावना आती ही है. वो त्रिपुरारी हैं, वो सब क्या कहते हैं आपके वो प्रिटेंस और ये सब नाटक वगैरह वो पसंद नहीं करते. जो शुद्ध है वो ग्रहण करेंगे, पवित्रता लाते हैं, वो निर्गुण निराकार हैं. इस प्रकार से हम स्वीकार करते हैं. स्मशान में क्रीड़ा करने वाले, हिमालय में रहने वाले, जंगलों में विचरण करने वाले, निर्जन स्थानों में समाधिस्थ होकर बैठने वाले, ऐसे हमारे शिव जी हैं. पर जब वो सृष्टि करने के लिए उद्यत होते हैं तब सब अपना ऐश्वर्य प्रकट करते हैं. वहाँ पे भगवती भी विराजमती होती है, तब जाके वो शुष्कता नहीं रहती. जो हमारी दृष्टि से शुष्कता है उनकी दृष्टि से पूर्णता है. सो रसतायम च सुरजता देवी ऐल म्हणून तिगे आशिल मिती चिंतारत्नमय प्रबोध सदने. चिंतारत्न चिंतामणी तशी एक प्रज्वलित जालेल्या त्या शक्तीने त्या चिंतामणयांनी निर्मित एक प्रासाद म्हटलें तो प्रासाद में पॅलेस म्हणून येता तशी इन अ पॅलेस थंय सदन जावन आसा प्रबोध सदन. तेका लायक वाय इज इट वेल लिट, वाय दॅट इमेजरी ऑफ अ ब्रायटली लिट मॅन्शन. प्रबोध सदन ते ज्ञान प्रदान करतले अज्ञानना अंधकारना. हें कलकीबा रज्जू की सर्प म्हूण कळना न्ही. हो सर्प बी केअरफूल, तागेल गणू ही दोरी भिवू नाका. तागेल सदनांत सगळें आसता न्ही, कलकल आसता ती सगळें भूतनाथ तो सगळें आसता ती तागेल सेवेन तूं यू विल फील एट होम. वचूल्यार कल्याण पण बापरे कॉम्प्लेक्स नाका, सगळे गोमटेची बुदवंत म्हणून मजवारी मस्त आसा ती हां बिलोंग. तशी ईश्वराला एक विरक्तीचे आसा आनी संपूर्ण ऐश्वर्य जावन आसा ज्ञान प्रदान करूंक तागेले ते प्रासाद चिंतारत्नमय प्रबोध सदने तो विराजमान जावन आसा. वेदांत पीठ ते सांगतना परत अशीच एक कल्पना करनाका ती इतलो तुले आसनवे आनी धनेश आल तूं मित्र जावन आसनवे आमकांय थोडे दी न्ही तेबे म्हूण येद. बट आतां आमी ध्यान कल्या करता आसा ती थंयची शाश्वत आमी राबका म्हणून कले एक भीक मागून वापस येवच्याक न्ही, वय की ना. म्हणूची यू हॅव टू एस्टॅब्लिश युअर सेल्फ देर. सो जस्ट एडमायर दॅट, डोंट गेट ग्रीडी. सो तशी परिस्थितीन तूं एक आंतरिक ऐश्वर्याचा अनुभव करता. देवाल चिंतन करतना, इष्टदेवताल चिंतन करतना डोंट डू स्टॅटिक चिंतन, डोंट अटेम्प्ट
Chintana. Just try to vision. No. That Bilpatri is, 1, 2, where is the fourth coming from? तुझी उलझ नहीं जाना. So तीन में just visualize एक आपण कल के अर्पण करता है. Then you can slowly visualize more clearly and distinctly the Bilpatri also. थंय अर्पण केलें. शिवलिंग और देव अशें म्हणूची चिंतन कर कामा तें म्हणून आनी सगळें जाता. डोंट गेट स्टक ते परिक्रमा करता असं तें विज्युअलायज करूया. द प्रोसेस जाल्यार मन वही कोण आयकता. तांतू मागीर ऐश्वर्याची हाडा ती ते प्रभावळी तुमी पळयता ती तशीच झग चड जाता असं. देवाल सामर्थ्य ऐश्वर्य सामान्य न्ही तशी विज्युअलायज करतना सुद्दां करचें की ही प्रक्रिया करा ती. ते शुष्कता नाका. दुःखमय आसता. तुमी जप करू बसयले आसतना एकदम सगळे ऋषी मुनी येवन आशिर्वाद दितात म्हूण ना. सगळें घोटाळ जालेलो सकल की घरा आतां ऑफिसां वचून हें करता तशी एक मन खिन्न जाल्या कसलें शिवचिंतन करतलें म्हणून शीघ्र शून्यम तांचे बेस्ट पीस न्हू. नथींग आय फेल्ट. आय वॉज फिलींग वेरी पीसफूल म्हणून इमिडिएट वी टेक रिकोर्स एंड वी से दिस इज द अल्टिमेट. इट इज नॉट. द साक्षी ऑफ दॅट इज शिवा एंड वी वॉन्ट हिम. So tashi eka we say no, I won't be satisfied with this intermediate level of ignorance which resembles peace but which is not the shashwat peace. I will dare to aspire for that which is beyond my concept also of peace. So tashi to Ishwaru Shiva Mangala Tagal Aradhan करतना ही अमंगलता सोड काम है रे. एक मंगल चिंतन तुमकां कसलें मंगल दिसता तें कर येता. विरक्ती असल्यार जंगलांत तो बसला त्या एक सान एक देवस्थानांत वचून केवल ईश्वरू गुरू आनी हांव आराधन करता आसा ती तशें कर येता. एक जे मागीर देवा बरेंपण कर मेरी धागल समृद्धी ऐश्वर्याचोय अनुभव करा ती ते प्रबोध सदन करा ती. कितले कॅरेट हें कितले किलो गोल्डाचें निर्माण केलें वया अशी सगळें निमूंक म्हणा ते विश्वकर्माक भरपूर असं धन्य इतलें मगल देवालें म्हूण तशी भाव न्हू कोर न्हू धन्यतेचो अनुभव केल्यार तें ऐश्वर्य स्वय जिवनांत येता. तुमगेले तात्कालीक कलेक आवश्यकता आसा थंय पूर्ण जावचें सूर जाता. सो तशी कोर न्हू साधक कल करता हें प्रकाश आसा हें जग एक देदीप्यमान एक वातावरण आसा. It is only there to awaken me, to dispel ignorance at all levels, graciously, not blinding, but reveal and enlighten. Reveal the unnecessary so that I can drop it and reveal Shiva himself. देवील प्रकाश नव्हता म्हणूची तें अनुभव करू सोर करता म्हणून तें प्रबोध साधन जाता. वय नवें कापणी काणगेंच्याक एक सदनांत वचका पडटा थंय तें मात्र जाता. हांगा बोध मेळत म्हूण आंबत आसा ती. सो दॅट इज वॉट बी अवेर कल्याक आयल्यांत हांगा म्हूण जावन आसा. प्रबोध सदनांत तूं विराजमान जावन आशिल्लो तो आनी वेदांत पीठ जावन आसा. थंय मागीर शुद्ध श्रुती वाक्य मात्र गुंजीत जाता आसा तें अहम अहम ब्रह्मास्मी शिवोहम अशें जाता आसा. थंय ऐक्य जावचें सूर जाता. हांव मगल आयकलें ना तुंची धन्य हांव तुगेलें दर्शन जाता आसा ह्या प्रबोध सदनांत तूं तुगलेचें सगळें आसा तें. आनी कल तें आमी खंयच्या श्लोकाचें करता तें सायुज्यम तव पूजने सारूप्यम तव पूजने इत्यादी करतात नवे. भस्म धारण करून सारूप्य जावन शिवो भूत्वा शिवम यजेत. सारूप्य म्हाका मेळटा सायुज्य मेळटा सालोक्य मेळटा इत्यादी ते 4 स्तर कशें आसात की हांगा प्रबोध सदन तागेल हें ऐश्वर्य तागेल हें लोक तागेल हें प्रासाद पॅलेस थंय हांव आयलां धन्य आय हॅव कम होम. तशी एक भावना वग्गी हाडा ती आनी त्या ऐश्वर्याचो अनुभव करयत परमिटेड जप करतना. तशें केलें म्हणून जाल्यार वेदांत पीठ स्थित वेदांत पीठ अर्थ कळटा ती शुष्कत वर्ण केवल शिवमय जाता सगळें. शिवोहम जाता. हांव म्हूण आज सकल पळय तेवे अहम रूपेण पूर्णाहंतान तूं अहम शिवोहम जाता म्हणून तें वेदांत पीठ आनी कले वर्ण. श्री संवित्रिपुरा समेतम अनिशम श्री सोमनाथम भजे. श्री संवित्रिपुरा ती त्रिपुरा त्रिपुरसुंदरी राजराजेश्वरी
तिगल हांव भजन करता. तिगल सांगाती जावन आशिल्लो हो ईश्वरू तागल हांव भजन करता अनिशम निरंतर. अर्थ जाला. थंय आमी 2 श्लोकच घेतले वाडीन. तूं एकांते कृत संवेदक आमकां आवडता म्हणून आमी घेता ती जायत न्हू मॅन. सहन करा. एकांते कृत संवेदग्निहवने 5th हवनेन आत्मावबोधप्रदं ह्रीङ्काराक्षरवल्लभं मृगधरं हेमाद्रिबाणासनं राकाचन्द्रसमानकान्तिवदनं श्रीराजराजेश्वरं शोकारण्यदवानलं सुखकरं श्रीसोमनाथं भजे. श्रीसोमनाथं भजे. एकांते एकांतांतू आतां ती प्रौढता आयल्या. वेदांत पिठांत प्रवेश केला. तर ऐश्वर पळोवन संतुश्ट जाल्या मन. आतां सार कसलें म्हण निमगीत आसा म्हणून साधकाक बोधाची प्रक्रिया साधनेचें एक उत्कृश्ट साधन दिकाने. और ताजें एक लक्षण हांगा ह्या श्लोकांत आयल्या. पंचम एकांते एकांत मे कृतसंवेदग्निहवनेन आत्मावबोधप्रदम. संवेदग्नीन तूं हवन केलेल मिती और त्या साधकाक आत्मावबोधप्रदम आत्म अवबोध ज्ञान प्रदान करतलो. श्री सोमनाथाक हांव नमस्कार करता. हवन करता ती आहुती दिता ती अग्नी तूं तें घाल न्हू हविश ताका सांगता ती हें इंद्रालें हें इंद्राक पावय और अमूक देवताक पावय आनी हें मगल न्हय येता. तो तें सत्व अंश त्या देवताक पावयता. कोण? अग्नी जातवेदस हव्यवाहन हविश देवाल्याक थंय व्हरतलो. तो अग्नी तशें करता आनी तांगेलो आमकां प्रसाद मेळटा. हें एक स्थूल क्रिया जाली करका आवश्यक आसा समाजांत. तूं तशी तें एक इम्प्रेशन पडलेलें आसता समाजी पळोवन तटस्थ जावन पळयतना तें मस्त धुंवर येवन खांकी शिंके आनी त्यानी एक पवित्र अग्नी प्रज्वलीत जाल्यात आनी तूं आहुती दिली त्या देवाक वता असं म्हणून ती भावना करतना आतां चिदग्नी कुंड चैतन्य एक कुंडस मगल हृदयांत अथवा मुलाधारांत कोरयेद. मुलाधारांत तें सूर जाता म्हण तशी कोरयो जाता. त्रास जाता असं खंय कशी कलकोरका म्हणून कळना म्हणून सेफर अनाहतांतूनशें कोरयेद. निरंधन अग्नी वय जाल्यार हांव हविश्य दिता असं एकांत आनी कोणें ना. व्यवस्था करूं जाता विज्युअलायज करतना. शांत वातावरण आसा कशें म्हाका जावंका की अग्नी कुंड आसा हवन कुंड आसा आहुती दिता आसा. मगल तो एक मित्र येता ताकाय बसकार येता तुवें घाली म्हणून. मगल अमित्र आसा तो आयला ताका घाल का म्हूण ना कुंडान तूं ताकाय बसकारूंचें घाली म्हणून सांगचें हय न्ही. मगल मा बेडा पार जातलो तो पावतलो आमी हांगा वळवळ तसो ताका बसकारूंचें ना. नेक्स्ट इन लायन पळय तूं घाली हवन थंय तें एक पळय तुमगेलें मना सांगात यू टू डील सगळ्यान अशी मस्त प्रस्तूत करतले डील विथ इट इंटेलिजंटली. थंयची वेव्हारांत तूं एक बरेपण आमच्या सूर जातलें. सो टेकोन सांगचें हांव ती घाली. सो एक वातावरणाची विंगड जाल्यार एकांत तशी रहस्यमय तांची. 2 लोक 4 लोकांत असल्या सुद्दां एकू संकल्प घेवन कार्य जाता असो शिवसंकल्प घेवन तें एकांत सदृश्य जाता वय की ना. देर इज नो कन्फ्लिक्ट. सो तशी एकांत क्रिएट एन एकांत. एकांत इज नॉट आयसोलेशन अलोन. एकांत इज हार्मनी ऑल्सो मुवींग टुवर्ड्स वन गोल. आनी तुमगेली ती ओजस्विता वाडना फुडें कुटुंबांत आनी एक तशी हाडचें सामर्थ्य येता म्हणून आनी धैर्य येता बल येता. दिस इज पॉसिबल. एक सार जावन आशिल्लें एकांते कृत संवेदग्नि हवनेन आत्मावबोधप्रदम. तें हवन केलेलें आपणाल सगळ्या भावना विचार आसा ती अंततोगत्वा तुकाच पावतात देवा म्हूण हांव संकल्प कोण करता असो मानसीक एक आमी सांगल्या ओम नमः शिवाय म्हणून एक पंत म्हणून अर्पण केलें एक आहुती दिलेली वारी तीव्र जाल्या गती
आपणाला कलय इश्ट मंत्र आसा एक माळ केलें फास्ट जालें लेस देन अ मिनीट एक आहुती दिली आनी एक माळ केली आनी एक आहुती दिली तशी एक भाव नोकर येता सतर्कतायेच्या सूर जाता मन नाव बिगिन्स टू कीप वॉच ओवर एवरीथींग एक माळ जाली की 3 माळ अशी जायना हें सगळें एक सतर्कता हाडूक ओजस्विता हाडूक मागीर आश्चर्य जाता एनी ऑफ दीस ते प्रासाद म्हळेलें और अशी विज्युअलायजेशन समसूर जाल्यार तुमकांच आश्चर्य जातलें बाप रे 20 मिनीट जाले म्हाका कळणीची आनी तातूंत कशी सम चलतशील मंत्र म्हणून दुसरें चिंतन करूंक तितलो फुरसत सुद्दां मेळ्ळी सो विज्युअलायजेशन वील हेल्प इंटेलिजंट विज्युअलायजेशन वील हेल्प इमेन्सली तशें करता करताची कल जाता शिव प्रसन्न जाता मगल दिकान हागल दृश्टी वतस म्हणून तो अत्यंत प्रसन्न जावन ईश्वरू अवबोध दिवच्याक तयार जाता हाक आनी कले नाका हाक म्हळ्यार हांवांची प्रिती मगलोच म्हूण अशें ज्ञान प्रदान करता तो ज्ञान प्रदान करतलो ईश्वरू भवानी शंकरू सोमनाथ ह्रींकाराक्षर वल्लभ जावन आसा ह्रींकार देवील बीज मंत्र त्या अक्षराचो वल्लभ जावन आसा ह्रींकार म्हणचे ती आसची आनी ती आस तिगल जागरण जाल्या म्हळ्यार ईश्वर आसच थंय ह्रींकाराक्षराचो वल्लभ जावन देवील वल्लभ जावन तो आशिल्लो भवानी शंकरू तो मृगधरम जावन सुद्दां आसा सूक्ष्म स्तरारी जप करतना बिजाक्षरान शक्ती जागृत जावन आमगेल चिंतन शिवमय करता बिकॉज शी कॅन ओन्ली एस्पायर शी कॅन ओन्ली रीच शिवा शक्ती जागरण जाल्या ती आनी खंय वचना सो तिगल अनुसरण आमी करता आसा ती आमकां व्हरता पावयता शिव सो तशी तो वल्लभ जावन आशिल्लो तिगल मंत्र जपान तागल ज्ञान जाता तिगल मंत्र जप खंय जाता ह्रींकाराक्षराचें थंय तो प्रसन्न जावन नृत्य करता आनंद नृत्य करता अथवा समाहित जाता आनी बोध दिता तशी तो तितलो मात्र न्हय तितलो सूक्ष्म तो येनी म्हूण जाल्यार जस्ट अ कनेक्शन भटक रहा हूँ मैं त्रस्त हूँ मजमीत साधन जायना तशें एकले भावन आयल्या सुद्दां तोच आतां मृगधर जावन आसा पशूक तो धरतलो पशु तुल्य हांव हांगा थंय वतस आनी ती शिव चिंतन जायना खंय खंय एक पण जाता नाजाल्यार सुटता अशिव चिंतन जावच्या सूर जाता आंतरीक द्वेश इत्यादी म्हाका प्रलोभित करता ती अथवा भायरचे सो टू से डिमांड्स ऑफ दी वर्ल्ड आर सो मच आय कांट फोकस तशी म्हळ्यार सुद्दां तूंच मृगधर जावन आसा पशु सदृश हांगा थंय वत्तल मगल मनाक धरल्या कोणें तुवेंच धरल्या म्हण तितलो पूण एक निश्चय करता वट्टायर खंयची परिस्थितीन तूं आय कॅन नेवर बी बेरेफ्ट ऑफ युअर अनुग्रह तितलो म्हाका गत आसा बिकॉज आय एम मुवींग टुवर्ड्स इट आय वॉन्ट इट सो इवन इफ आय एम नॉट एबल टू सेन्स इट डीप विदन आय नो दॅट यूल नेवर लेट मी डावन तशी मृगधर जावन आसा तुमची तुका हांव नमस्कार करता श्री राजराजेश्वरम कल सांगिल्लें थंय राजराजेश्वरम राजराजा प्रसह्यसायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे कुबेराय वैश्रवणाय कुबेरो राजराजा में राजांगेल राय खे दामांगेल राय वटर इंद्रो राजराजा में कुबेरो कलेना नथिंग रजिस्टर्स कुबेरो सो धनाधिपती जावन आशिल्लो तागल ईश्वर जावन हे देवा तूं आसा तुगेल मित्र तो मित्रांत मार केल्लें कले सायन कोरका म्हूण पडना हांव प्रार्थना केल्यार तूं संकेत केल्यार तो सुद्दां म्हाका दितलो सो तशी एक विश्वासू मारी चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध करतल हो ईश्वरू एकांतान तो ज्ञान प्रदान करता त्राही त्राही म्हळ्यार तो रक्षण करता समृद्धी जावंक समृद्धी सुद्दां प्रदान करूंक समर्थ आशिल्लो तागेल मित्र आपण विरक्त म्हाका कसलें आपणाक पूर्णतेमीत विरक्त जावन आशिल्लो सगळें ऐश्वर्य संपन्न जावन आशिल्लो तितलो की अरे हांवें कोण करतलो तूं सांबाळ म्हूण त्या कुबेराक दिल्लें सगळें धन आनी तो निश्चित तो अनुग्रह करतलोय सो तशी एक मनाक आश्वासन दिवन गरज असल्यार तूं म्हाका पावता भयभीत जावन आसल्यार तूं म्हाका पावता विचलित जावन मृग सदृश हांगा थंय वतना तूंच म्हाका धारण करता आसा मला रक्षण करता आसा
हांव सोण गेलें सुद्दां तुका तूं दिसना म्हणजे तुगल दृश्टी म्हजेर सेदावा तशें आसतना हां समाहित जातस म्हण मग तुगेलो ऐश्वर्याचाच अनुभव जावच्या सूर जालो अत्यंत समाहित जाल्या मग ते एकांतान तूं केवल तुगेलो म्हाका अनुभव जातस आनी कोणाला अशी प्रत्येक श्रेणीन तूं शिवमय 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 चिंतन जातस शिवस्पंद जातस शिवस्पर्श जातस आनी कसले नामंगलता इट डजंट गेट टायम टू रूट इट सेल्फ अंतःकरणांत दिस यत्नाची इट गेट्स ब्लोन अवे और बर्न्ट अवे शिवमय चिंतन सो तशी राकाचंद्र समान कांतिवदनम हेमाद्री बाणासनम तागेल ऐश्वर्य सामर्थ्य म्हाका कसलें ह्या एक लौकीक एक परिस्थितींतल्यान म्हाका मगल सहाय करी कोणाले हांव निमगो येद तुल्याक हांव निमगे तसो तीन पुरांक ध्वस्त करून घालतल तूं त्रिपुरारी आनी म्हणूची तें कोरोक एक नाटक सदृश धनुष्य धारण केलो धनुष्य तितलो व्हड जावंका ह्या खंय मेळना खंयचे लांकडान काश्टान करचें हां हेमाद्री सुमेरू पर्वत रानेची एक निर्माण केलेलं धनुष्य हातान तूं धारण करता तशी तुगेल सामर्थ्य हेमाद्री बाणासनम हेम अद्रीची बाणाचें आसन जावन मग धनुष्य जावन आशिल्लें तूं धारण केलेलं तशी धनुष्य तूं तुका हांव नमस्कार करता राका चंद्र समान कांती वदनम राका पूर्ण चंद्रा समान सदृश प्रकाश आशिल्लें सदृश कोणालें तुगेल तोंड प्रसन्न स तांतू कोप ना तांत एक आत्मानंदाचो अनुभव हांव पळयतां आनी हांव गलाट केलेली मिती चिकेच उन्मिलित जालेले तुगेल दोनूय नेत्र तीन नाका ती दोनूय नेत्र मगल दिकान पळयता ती तावळ हें कोण म्हूण एक कल्लें म्हूण जायना तावळी तुगेल तोंड प्रसन्न आसता म्हळ्यार धन्य हांव वय की ना देर इज समथींग इन मी दॅट इज लवेबल म्हूण पूण एक विश्वास येता वय की ना वीच अ मदर गिव्स अ चायल्ड नो बडी एल्स कॅन गिव तें एज अ साधका हां कळू सूर जाता गुरूंक गेला अनुमोदन शिव प्रसन्नता हां देर इज समथींग गूड म्हूण आत्मप्रसाद जावचे सूर जाता आनी आमगेलो अधिकार वाडता अधिकार आनी वाडो येद म्हूण तितले एक तेता शॉर्ट सर्किट होता है चिकेट पळया ती बरेंची सम जागी जाली पळयलें ती भावना दवरून आमी साधन करता ती खंयचें प्रसन्न सो विचलित सो एकाग्र सो शुष्क सो शून्य सो मगल मनाची अवस्था तूं म्हाका सोड घालना हांव तुगेलोंची तितलो कोर न्हू त्या राजराजेश्वराला आराधन करतना शोकारण्य दवानल जाता तो शोकाचें एक अरण्य आसा आनी तातूंत तें संपूर्ण अरण्याची जोडोवन घालचें एक तात्कालीक एक रेफ्यूज दिवचें न्ही त्या अरण्यान तूं संपूर्ण तें जोडोवन घालचें सामर्थ्य आसा अज्ञान नाश करचें सामर्थ्य आसा तुज्यान तुका हांव नमस्कार करता देवा सुखकरम सुख करता म्हळ्यार मस्त पदार्थ मस्त विशय आमकां सुख करता ती बट ते तात्कालीक म्हळ्यार दुख्ख करतले आसा ती अथवा सुख करतले विशयाची मागीर दुख्ख करतले जाता ती वय की ना नाका विनू माम जातात न्हू सांज चेडवांक सुद्दां एक वचत व्हड जातना चॉकलेट मस्त सूख करता आनी मागीर खंय खंय दुख्ख करता हय सो तशी आशिल्ली मी ती तात्कालीक सूख सो हो कशी सूख करता अग्नी ज्ञानाग्नीन दुख्खाचें सर्वथा उन्मूलन करून मागीर सूख दितलो शाश्वत सूख दितलो अज्ञान नाश करतलो आत्मानंद घडोवन दितलो तो ईश्वरू तागेला आराधन करता ती श्री सोमनाथम भजे कले निमगुण चिशिल्वे कंच करूया आजी
गुरुचरणम अति करुणम अनवरतम पळय ह्या जात के म्हण आयकल की विंगड तालस काय खंयच रे आम्ही म्हणतना आमकां जाता तुमी रिपीट करतात म्हाका की घोटाळ जाता सो तो आमीच म्हणटा म्हण म्हणता वता ती वेर एवर यू कॅन चिपन तुमी म्हणात गुरुचरणम् अतिकरुणम् अनवरतं वन्दे गुरुचरणम् अतिकरुणम् अनवरतं वन्दे विधि सरल अनरतं वन्दे अवतरण विधि सरल करणरतं वन्दे अवतरण विधि सरल करणरतं वन्दे करुणम् अनवरतं वन्दे मृदुहसित मधुझरित वदनधृतशोभा सीता मधुचरित वदनधृत शोभा रमते मेरा हरा मिहिर गुरुमुख सूर्य
अतिकरुणम् अनवरतं वन्दे धनयुवती विषयरति कलितमतिकान्तम् धनयुवती विषयरति कलितमतिकान्तम् भणित पदनिरत हृदय भुवि भान्तम् श्रुति भणित पदनिरत हृदय भुवि भान्तम् भणित संविन्निरत हृदय भुवि भान्तम् गुरुचरणम् अतिकरुणम् अनवरतं वन्दे विधि सरल करणरतं वन्दे गुरुचरणम् अतिकरुणम् अनवरतं वन्दे प्रकाशमानां प्रथमे प्रयाणे प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमानाम् अन्तःपदौ याम् अनुसञ्चरन्ति आनन्दरूपा अबलां प्रपद्ये आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये ऐं ह्रीं श्रीं गुरुभ्यो नमः ऐं ह्रीं श्रीं
भवानी शंकर मम शरणं 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 महादेव. हाँ, कले नेमगुणचे शिल्वे कले सांगचे शिल्वे अजय गुड कले सांगचे शिल्वे कले नेमगुणचे शिल्वे तुम्ही तान्ने घेऊन आयले अंत न्हय ना ओ तशी नाडकर्णी अजय he was calling out Mahadev. Kalena? Nothing? Chaitanya? Breathe. अंकल की गडबड जाली कल्याक गोतना सान वयन मैं दुर्गा नमस्कार हांव जमचे सगळीं हे याती म्हूण आयलीं थंयच्यान कोण की बटाट वडे तयार जाली आती याद म्हाका गडबड जाली कोण गडबड केली मागीर आन्सर दिवचें आसली अरे आमचे म्हणटात सांगचें कले ब्रीद स्टार्ट ब्रिदींग वी आर वर्किंग एज अ टीम कोण चुकी केल्ली म्हूण न्हय चुकी कशी जाली मुखार जायना अशें पळोवचें ऑल ऑफ अस हॅव व्हेरी व्हेरी अनइंटेलिजंटली कॉन्ट्रिब्युटेड टुवर्ड्स दॅट मुखार जायना अशें पळोवचें इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी गम्मत येता नाजा हें मगल इतलें काम बाबूपण म्हणटात आमी हांव करचें अशें केलें मुखार कल म्हणून वतना अरे भय चिकें पळोवंक आशिल्लें न्ही आमगेले सेवक आनी कोण येतले म्हणल्यार आमकां मस्त दुख्ख जाता तूं चॅड वय म्हणून घेता ती तूं चॅड की सेवक सेवकान कितलें कळटा तितलें काम दिलेलें आसता वय की ना लिफ्ट चलतास की आपणा गोतस थंय तयार आस की म्हाका गोतना तें तो पळोवन घेता केन्ना जाता तांचे भितर झगड आसल्यार बुडता कोण आमी बुडता ती आमकां गोतना अंकल जाता पूण आमगेले सेवकान लक्ष आं स्वाम्यांक त्रास जाता नो आय एल बी मगल राग द्वेश हॅज नो प्लेस इन दीस हांव थंय केल्लो आसा तयार आस की म्हण पळोवन मागीर आय हॅव टू जस्ट दीस जर्नी स्वाम्यांक गेलो हांव वेवस्था करता बट आय शूड बी अवेअर ऑफ दी होल तशी एक सतर्कता येता रिचनेस सनसन्न कार्यान तो कितलो व्हड साधन जातात गो तसो नाजाल्यार तें एक चिरचिरपणान तांकां गोतना आसा चूक जाल्यार तागेल मी ते जावं दुख्ख कोणाक स्वाम्यांक तांकां कळना आमी थंय येवन अशी राबका सगळें एम्बेरेसमेंट दुसऱ्यांक तयारी जायनी कल्याक इतलो वगी आयली म्हणून सो तशी आमगेले वेन वी कनेक्ट टू द डिवायन वी डोंट फील वी आर जस्ट अ मिजरेबल पार्ट मरे अनधिकार चेष्टा कर का म्हणना सगळें सांबाळ वच का म्हणना एक अवेरनेस पुणी हाड येत न्ही गम्मत येता कपट असल्यार क्रूरत असल्यार जाळ असल्यार तें येना तें सळल्यार सहज तें अवेरनेस वाडू सुरू जाता वय की ना आनी तें इन्वेस्टिगेशन आमी केन्ना करता ती तवळ आमकां म्हणटा ब्रीद नाजाल्यार टेंशन येवन हांव करनी तितलें येता लास्ट ब्रेथ म्हणटा ती मेगेल चूक न्हय तुगेल चूक न्हय तुगेल चूक म्हूण कोण म्हणलें आमी एक की वंडरफूल थिंग इज हॅपनिंग कनेक्ट टू दॅट तितलेंशी एज ऑब्जेक्टिवली केन्ना कशी सांगता तें सांगचें की धैर्य येवचें आनी डिस्कशनान सय करपा पडटा नाजाल्यार एंग्जायटी इंटेंशन तशी जायना फुडें कल उलयता कल विचार करता म्हूण कळना ब्रीथ फर्स्ट देन आन्सर
यू विल कम आउट स्ट्राँग ऑल्सो. आनी तेका एक ते अर्द कोडी आसा मगल चूक न्ही मगनल चूक न्ही चुप म्हणजे आय थिंक आय कूड हॅव डेल्ट विथ इट इवन इफ इट वॉज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे धैर्य येता. कसलो हाजो परिणाम जातको तस तुमगे जिवनान तूं इनकॅल्क्युलेबल. तुमगे सामान्य एक कौटुंबीक जिवनान सुद्दां तुमगेल तो एक परिवर्तन पळोवन आतां धन्य मगल भाव की म्हण की बहीण की कसलें म्हण म्हणटा लोक आतां ते नव्या की ही नव्या म्हणटाली. शिवस्पर्श जाता आसा, शिवप्रसादाचो अनुभव जाता आसा, शक्तिस्पंदनान शिवमय जाता सगळें. नंदन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवीमेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव.